निसर्गाची अलौकिक निर्मिती असलेल्या मोहक नाजूक फुलांची तितक्याच अद्वितीय पद्धतीने केलेली रचना ही सध्या सांगलीत अनुभवयास मिळते। सांगलीत गुलाब पुष्प प्रदर्शन आणि पुष्प रचना स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून इथल्या मनमोहक गुलाबांनी सांगलीकर मोहरलेत। कौशल्याने उत्पादित केलेल्या फुलांची वाहवा होताना हे पाहून शेतकऱ्यांचे चेहरेही गुलाबासारखेच फुललेत। निमित्त होतं रोज सोसायटी आणि मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शनाचं। यंदा पुष्प प्रदर्शनाचं 46वा वर्ष आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार विशाल पाटील आणि पूजा विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी हिमालयातील भगवान शंकर यांची सजावट प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरलं। त्याचबरोबर दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या फुलांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या। यंदा भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। फुलांचे विविध प्रकार आणि त्याची करण्यात आलेली आकर्षक मांडणी पाहण्याबरोबरच प्रदर्शनातील फुले आणि फुलांच्या सजावटीचे फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती। या प्रदर्शनात जरबेरा, शेवंती, ग्लॅडियर, रेड बेरीज, आर्किड आदी फुले लक्ष वेधून घेत होती। या प्रदर्शनात तब्बल हजारो फुलं ठेवण्यात आली आहेत। वेगवेगळ्या फुलांची आणि नवनवीन जातीच्या फुलांची माहिती लोकांना व्हावी आणि निसर्गाबाबत लोकांच्या जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हे फुलांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय।